आज आपण बनवणार आहोत दही वडा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी उडीद डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ती आता आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया. इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे मिक्सरला फिरवून. तर ती आता एका डायरेक्शनमध्ये आपण सतत 5 ते 6 मिनिट फिरवत राहायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे. बॅटर आपलं पाण्यावर तरंगलं तर समजायचं की आपलं बॅटर व्यवस्थित बनलेलं आहे. आता गरम तेलामध्ये आपण लहान लहान वडे बनवून तळून घेऊया. आपल्याला हे सर्व वडे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे आणि वडे तळण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागतात. आता हे वडे आपल्याला थंड पाण्यामध्ये 7 ते 8 मिनिट भिजत ठेवायचे आहेत. हे वडे आपण हलक्या हाताने थोडे दाबून घेऊया. आता इथे एका टोपामध्ये मी दही फेटून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकून घेऊया. आता मोठ्या बाउलमध्ये आपण दही ओतून घेऊया. त्या दह्यामध्ये आपण वडे टाकून घेऊया. आता हे सर्व वडे आपण दह्यामध्ये एकत्रित करून घेऊया. यामध्ये तुम्ही मीठ पण थोडं टाकू शकता. आता यामध्ये आपण 1 चमचा मध, 1 चमचा हिरवी चटणी, लाल मिरची पावडर, तसेच तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. तर तयार आहे आपला दही वडा. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.